आज तातडीनं खासदार निंबाळकर यांची बैठक या ठिकाणी होती आहे. किती आमदार या बैठकीला उपस्थित राहणार? ही बैठक तातडीनं त्यांची झाली म्हणून आमची होती अशातला काय भाग नाही. ही बैठक 4 दिवसापूर्वी ठरलेली होती. काल मोहिते पाटलांच्या बंगल्यावर बैठक झाली. ते इच्छुक होते उमेदवारीसाठी आणि उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर ते पक्षश्रेष्ठीकर अजून काय त्यांच्यासाठी वेगळी मागणी करू शकतात. त्यासाठी ते एकत्र बसले असतील. आजच्या बैठकीला माढा लोकसभेतील किती आमदार उपस्थित राहतील? आजच्या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघातील 4 आमदार उपस्थित राहतील. नाराजीचं कारण काय माहिती आहे? काय नाराजीचं कारण पाडा अशा घोषणा पण देण्यात आल्या. नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो. पण हळूहळू ही नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला लागतात. शरद पवार डाव साधतील का ह्याच्यामध्ये? ही जी नाराजी आहे शरद पवारांना डाव साधायला संधी मिळते का? पवार साहेब यात डाव साधतील न साधतील हे मला माहीत नाही. पण पवार साहेबांच्या नादाला ह्या 7 तालुक्यात आता कोणच लागेल मला वाटत नाही. निंबाळकरांनी मार्गी लावलेली आहे. त्यामुळे साधारणतः किती मताधिक्याने निंबाळकरांचा विजय अपेक्षित आहे? निंबाळकरांनी सिंचनाचे, रस्त्याचे आणि विजेचे तिन्ही प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळलेले आहेत. त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळं निंबाळकर यावेळी 2 लाखाच्या वरून निवडून येतील. गिरीश महाजन आले होते काल, त्यांनी पण सांगितलं की नाराजी परवडणार नाही. राजकारण आहे, वाटाघाटी चालत राहणार आहेत. मोहिते पाटील सध्या आता उमेदवारी मिळाली नाही, नाराज आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेणार. त्यांना अजूनही काय वेगळं संधी देता येते ह्याची चर्चा होऊ शकते. तशी झाली बी असेल. बापू निंबाळकरांच्या नावांना विरोध होता तरी देखील त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. निंबाळकरांच्या नावाला विरोधच नव्हता. फक्त काही एका 2 विरोध समजू नका. ही भारतीय जनता पार्टी आहे. त्यांनी संपूर्ण 6 तालुक्याचा सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेनुसार आणि कामानुसार मेरिटनुसार निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली असावी असं मला वाटतं. आमची शिवसेना त्यांच्या पाठीशी. निंबाळकरांना विरोध करणं मोहिते पाटलांना परवडेल का भविष्यात? हे परवडेल न परवडेल असं आपण बोलून चालणार नाही. परंतु मोहिते पाटील आता भाजपची शिस्त राखतील असा मला आशावाद आहे. आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.